नमस्कार मित्रांनो, आमच्या खास व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा विषय इतका स्फोटक आहे की तुमचे मन थक्क होईल। ही अशी रेसिपी आहे जी आम्ही वर्षानुवर्षे शोधत होतो। हो मित्रांनो, आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याचा तुमच्या घरात, तुमच्या आजूबाजूलाही वापर केला असेल, पण तुम्ही कदाचित कधी कल्पनाही केली नसेल की ती इतकी शक्तिशाली असू शकते। हा घटक म्हणजे कापूर पावडर। आणि आज मी तुम्हाला सांगेन की हा कापूर पुरुषांना प्राण्यांसारखी शक्ती कशी देतो, तुमच्या शरीराला 100 बैलांची शक्ती कशी देतो आणि रात्री ते वापरल्यानंतर तुमची पत्नी कशी म्हणेल, पुरे झाले, मला थोडे थंड पाणी द्या। पण थांबा, फायदे आणि उपायांमध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला असे काहीतरी सांगेन जे तुम्हाला म्हणायला लावेल, हो, हे खरोखरच आश्चर्यकारक आहे, जुन्या काळातील शक्ती। मित्रांनो, कल्पना करा की आपल्या आजोबांचे किंवा गावातील शेतकरी आणि कुस्तीगिरांचे जीवन किती कठीण होते। ते सूर्योदयापूर्वी उठायचे, शेतात तासनतास काम करायचे आणि दुपारचा सूर्य सहन करायचे। तरीही त्याच्या शरीरात इतकी ताकद होती की तो संध्याकाळीही हसताना आणि खेळताना दिसत असे। आणि रात्री परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती। स्त्रियाही म्हणायच्या, माझ्यासारखा कोणी नाही। आज परिस्थिती पूर्णपणे उलट आहे। वयाच्या 30व्या वर्षी एक पुरुष म्हणतो, मी थकलो आहे। त्याची पत्नी तक्रार करते, पूर्वीसारखी राहिली नाही। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरुषाची खरी ताकद हरपली आहे। का? आता प्रश्न उद्भवतो, हे का घडत आहे? उत्तर सोपे आहे, जीवनशैली आणि आहार। लोक तूप, दूध, हळद, गूळ, स्थानिक डाळी, ताजी फळे आणि भाज्या असे नैसर्गिक पदार्थ खात असत। तर आज आपण जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड आणि मोबाईल टीव्हीचे जीवन जगतो। लोक शेतात फिरत आणि घाम गाळत असत, आता आपण तासनतास खुर्च्यांवर बसतो। लोक लवकर झोपायचे, आता आपण रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोनवर स्क्रोल करत राहतो। याचा अर्थ असा की आपले शरीर हळूहळू आतून पोकळ होत आहे। त्याशिवाय तणाव, व्यवसायाचा दबाव आणि घरगुती त्रास हे सर्व पुरुषाला आणखी कमकुवत करतात। पुरुषांची ही सर्वात मोठी तक्रार आहे। मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना विचारले तर बहुतेक पुरुष एकाच गोष्टीबद्दल तक्रार करतील, ते लवकर थकतात, त्यांच्यात काम करण्याची ऊर्जा नसते, ते त्यांच्या पत्नीच्या मागण्या पूर्ण करू शकत नाहीत, ते त्यांच्या वयापेक्षा मोठे दिसू लागतात। याचा अर्थ असा की त्यांची अंतर्गत पुरुषी शक्ती हळूहळू कमी होत चालली आहे। पण भाऊ, चांगली बातमी अशी आहे की जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फक्त एका सोप्या गोष्टीने ही कमतरता दूर करू शकता, कापूर। तुम्ही कदाचित विचार करत असाल, आपण आरतीमध्ये कापूर वापरतो, प्रार्थनेदरम्यान तो जाळतो किंवा आपल्या घरात सुगंधित करण्यासाठी वापरतो। ही शक्ती कुठून येते? ही खरी गोष्ट आहे। कापूर सामान्य वाटू शकतो, परंतु त्याचे फायदे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। मित्रांनो, मी नेहमीच असे विषय निवडतो जे तुमचे जीवन बदलू शकतात। आजचा विषय असाच एक मुद्दा आहे, कारण कापूर हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तो आरोग्याचा खजिना आहे। कापूरला इतके विशेष का मानले जाते? आयुर्वेदात कापूरला खूप महत्त्व आहे। ते औषधांमध्ये तेल आणि पावडर स्वरूपात वापरले जाते। ते शरीराला थंड करते, परंतु आतून ऊर्जा देखील देते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला प्राण्यांसारखे बळ मिळते। प्राचीन काळी लोक केवळ पूजामध्येच नव्हे तर आरोग्यासाठी देखील कापूर वापरत असत। पुरुषांच्या कमकुवतपणासाठी आणि नसा मजबूत करण्यासाठी कापूरचा उल्लेख केला जात असे। विज्ञान देखील याला समर्थन देते। तुम्ही कदाचित विचार करत असाल, या फक्त आपल्या आजींच्या कथा आहेत, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आधुनिक विज्ञान देखील कापूरच्या दाहक विरोधी, जीवाणुरोधी आणि ऊर्जा वाढवणाऱ्या गुणधर्मांना ओळखते। कापूर रक्ताभिसरण सुधारते, मज्जातंतूंची गर्दी कमी करते आणि शरीरात ताजेपणाची एक अनोखी भावना निर्माण करते। म्हणूनच आजही अनेक तेलांमध्ये आणि औषधांमध्ये कापूर मिसळला जातो। तर मित्रांनो, कापूरला विशेष का मानले जाते हे तुम्हाला आता समजले आहे। पण खरी मजा आता सुरू होते, कारण मी तुम्हाला सांगेन की कापूर पावडर पुरुषांसाठी इतके शक्तिशाली का आहे आणि त्याचे फायदे काय आहेत। 100 बैलांची शक्ती मिळविण्यासाठी ते कसे वापरावे। पण त्यापूर्वी माझी तुमच्यासाठी एक छोटीशी विनंती आहे। जर तुम्हाला आमचे प्रयत्न आणि माहिती आवडली तर कृपया ते करा। तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच आणखी नैसर्गिक आणि प्रभावी उपाय घेऊन येऊ शकू। मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला हे समजले असेल की कापूर हा सामान्य पदार्थ नाही। आता मी चरण दर चरण स्पष्ट करेन की कापूर पावडर पुरुषांना विविध प्रकारे कसा फायदा करते। पहिला फायदा म्हणजे पुरुषी शक्तीमध्ये लक्षणीय वाढ। कापूर पावडर शरीराच्या नसांमध्ये रक्तप्रवाह गतिमान करते। जेव्हा रक्त जलद वाहते तेव्हा पुरुषी शक्ती आपोआप वाढते। कापूरचा प्रभाव इतका तीव्र असतो की पुरुषाला प्राण्यांसारख्या ऊर्जेने भरलेले वाटते। याचा अर्थ असा की त्याच्या पत्नीबद्दलच्या तक्रारी आता सामान्य नाहीत, त्या पूर्णपणे नाहीशा होतात। दुसरा फायदा म्हणजे त्वरित ऊर्जा वाढवणारा। कापूर पावडरला नैसर्गिक ऊर्जेची गोळी म्हणता येईल।
ज्या दिवशी तुम्हाला थकवा जाणवतो किंवा काम करायचे नसेल त्या दिवशी थोडेसे कापूर पावडर वापरा आणि तुमचे शरीर काही मिनिटातच ताजेतवाने वाटते. म्हणूनच कापूरला त्वरित शक्तीचा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. तिसरा फायदा म्हणजे ते पुरुषी कमकुवतपणाचे मूळ कारण असलेल्या मज्जातंतूंचा कडकपणा दूर करते. कापूर पावडर रक्ताभिसरण गतिमान करून मज्जातंतूंचा कडकपणा दूर करते. याचा अर्थ असा की पूर्वी वेळ लागणारी कामे आता जलद आणि कार्यक्षमतेने पूर्ण होतात. चौथा फायदा म्हणजे ताण आणि थकवा दूर करणे. आजकाल प्रत्येकजण ताणतणाव आणि तणावाखाली जगतो. कापूर पावडर मन आणि नसा शांत करते, ताण आणि थकवा दोन्ही दूर करते. ताणतणाव कमी झाल्यावर कार्यक्षमता आपोआप अनेक पटीने वाढेल. पाचवा फायदा म्हणजे खोल आणि शांत झोप. कापूर पावडरचे परिणाम केवळ दिवसाच नव्हे तर रात्री देखील जाणवतात. ते खोल आणि शांत झोपेला प्रोत्साहन देते आणि झोप जितकी चांगली असेल तितकी शरीर दुसऱ्या दिवशी अधिक ऊर्जावान असेल. याचा अर्थ कामगिरी कधीही कमी होणार नाही. सहावा फायदा म्हणजे ते अशक्तपणा आणि थकवा दूर करते. बरेच पुरुष कामाच्या दरम्यान थकल्याची तक्रार करतात. कापूर पावडर ही कमकुवतपणा पूर्णपणे काढून टाकते. ते शरीराला सहनशक्ती देते, ज्यामुळे पुरुषांना जास्त काळ जोमाने काम करता येते. सातवा फायदा म्हणजे ते पोटातील वायू आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्त होते. याचा पुरुषी शक्तीशी काय संबंध आहे असा तुम्ही विचार करत असाल? मित्रांनो, लक्षात ठेवा की पोट निरोगी असतानाच शक्ती टिकते. कापूर पावडर गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर करते. स्वच्छ पोट शरीराला हलके आणि मजबूत बनवते. आठवा फायदा म्हणजे हृदय आणि फुफ्फुसांना बळकटी देणे. कापूर पावडर हृदयाचे ठोके नियंत्रित करते आणि फुफ्फुसांची ताकद वाढवते. यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो. जास्त ऑक्सिजन म्हणजे जास्त ऊर्जा आणि ताकद. नववा फायदा म्हणजे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन. कापूर पावडर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. जेव्हा शरीर स्वच्छ असते तेव्हा रक्त शुद्ध होते आणि ताकद अनेक पटीने वाढते. याचा अर्थ पुरुष नेहमीच ताजेतवाने आणि उत्साही राहतो. 10वा फायदा म्हणजे ते स्त्रीलाही आनंदी ठेवते. शेवटचा पण महत्त्वाचा नाही, कापूर पावडर तुम्हाला फक्त मजबूत बनवत नाही तर तुमच्या जोडीदारालाही आनंदी करते. कारण जेव्हा तुमच्यात प्राण्यांसारखी ताकद असते तेव्हा ती स्त्री स्वतः म्हणेल, पुरे झाले, मला थंड पाणी द्या. याचा अर्थ असा की प्रेम, आदर आणि समाधान हे सर्व नात्यात वाढते. मित्रांनो, तुम्ही फायदे ऐकले आहेत. आता खरा प्रश्न येतो, कोणत्याही दुष्परिणामांशिवाय 100 बैलांचे फायदे मिळवण्यासाठी कापूर पावडरचा वापर कसा करायचा? चला चरण दर चरण समजून घेऊया. कापूर पावडर वापरण्याचे मार्ग. पद्धत क्रमांक 1, दुधासह. ही सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. झोपायच्या अर्धा तास आधी 1 ग्लास कोमट दूध घ्या. त्यात 1 चिमूटभर कापूर पावडर घाला आणि ते प्या. जास्त प्रमाणात न घालण्याची काळजी घ्या, कारण त्यामुळे पोट बिघडू शकते. सकाळी उठताच तुम्हाला त्याचे परिणाम जाणवतील. तुमचे शरीर हलके, ऊर्जेने भरलेले वाटेल आणि तुमचे मन शांत असेल. पद्धत क्रमांक 2, मधासह. जर तुम्हाला दूध पित नसेल किंवा तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही मधासह कापूर पावडर घेऊ शकता. थोडेसे कापूर पावडर 1 चमचा मधात मिसळा आणि झोपण्यापूर्वी ते सेवन करा. ही पद्धत विशेषतः अशा पुरुषांसाठी आहे ज्यांना अशक्तपणा किंवा थकवा सहज दूर होतो. पद्धत क्रमांक 3, कोमट पाण्यासह. बरेच लोक दूध किंवा मध टाळतात. त्यांच्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे 1 ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात थोडेसे कापूर पावडर घाला आणि ते प्या. हे शरीराला विषमुक्त करते आणि रक्त शुद्ध करते. पद्धत क्रमांक 4, ते तेलात मिसळा आणि मालिश करा. कापूर पावडर केवळ सेवन केल्यावरच नाही तर लावल्यावर देखील फायदेशीर आहे. कापूर पावडर नारळ किंवा मोहरीच्या तेलात मिसळा आणि ते थोडे गरम करा. त्याद्वारे तुमच्या शरीरावर मालिश करा. हे नसा सैल करते, रक्ताभिसरण सुधारते आणि अतिरिक्त शक्ती प्रदान करते. पद्धत क्रमांक 5, ते वाफेत वापरा. जर तुम्हाला खूप थकवा, ताण किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कोमट पाण्यात कापूर पावडर घाला आणि त्याची वाफ घ्या. यामुळे मन आणि फुफ्फुसांना आराम मिळतो आणि शरीराला ताजेतवाने मिळते. कापूर पावडर वापरण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. मित्रांनो, वेळेचे खूप महत्त्व आहे. झोपण्यापूर्वीचा सर्वोत्तम वेळ म्हणजे शरीर रात्री आराम करते आणि त्याचे परिणाम लक्षणीयरित्या जास्त असतात. हो, जर तुम्ही दिवसा खूप थकलेले असाल तर तुम्ही ते संध्याकाळी देखील घेऊ शकता. खबरदार, मी नेहमी म्हणतो की योग्यरित्या वापरलेली कोणतीही गोष्ट अमृत असते, परंतु जर चुकीच्या पद्धतीने वापरली तर ती विष बनू शकते. म्हणून कापूर पावडर सोबत या खबरदारी घ्या. जास्त वापरू नका, फक्त 1 चिमूटभर पुरेसे आहे. जर तुम्ही जास्त खाल्ले तर तुम्हाला उलट्या, जुलाब किंवा चक्कर येऊ शकते. रिकाम्या पोटी कापूर पावडर घेऊ नका. ते खाण्यापूर्वी पोटात काही अन्न खाण्याचा प्रयत्न करा, कारण त्यामुळे पोट खराब होऊ शकते. ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी काळजी घ्यावी. जर तुम्हाला कापूरची ॲलर्जी असेल, जसे की खाज सुटणे, जळजळ होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, तर ते वापरू नका.
ते मुले आणि गर्भवती महिलांपासून दूर ठेवा. कापूर मुलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी नाही. नेहमी शुद्ध कापूर वापरा. आजकाल बाजारात बनावट कापूर देखील उपलब्ध आहे, म्हणून नेहमी आयुर्वेदिक दुकानातून किंवा विश्वासार्ह स्रोताकडून पावडर खरेदी करा. मित्रांनो, एक खास टिप लक्षात ठेवा की कापूर पावडरचे तात्काळ परिणाम दिसून येतात, पण जर तुम्ही ते 1 किंवा 2 आठवडे सतत वापरले तर तुमच्या शरीराची ताकद वेगाने वाढेल आणि मग तुम्ही स्वतः म्हणाल, हे खरोखर 100 बैलांची ताकद देते. मित्रांनो, तुम्ही कापूर पावडरचे अनेक फायदे पाहिले आहेत आणि ते पुरुषांना 100 बैलांची ताकद देण्यासाठी कसे एक कृती आहे. पण तुम्ही विचार करत असाल, ठीक आहे, आम्ही आजीचे उपाय स्वीकारले आहेत, पण विज्ञान देखील याला समर्थन देते का? तर कापूर पावडरबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनावर चर्चा करूया. वैज्ञानिक भाषेत कापूरला दालचिनी कापूर अर्क म्हणतात. ते झाडाच्या लाकडापासून आणि पानांपासून काढले जाते. कापूर टर्पेनेस नावाच्या रासायनिक श्रेणीशी संबंधित आहे, ज्यामध्ये निलगिरी तेल आणि पुदिना यांचा समावेश आहे. कापूर हे एक नैसर्गिक सेंद्रिय संयुग आहे. कापूरचे शरीरावर होणारे परिणाम. शास्त्रज्ञांनी कापूरवर असंख्य अभ्यास केले आहेत आणि त्यात अनेक अद्वितीय गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे. दाहक विरोधी. कापूर शरीरातील जळजळ कमी करते, विशेषतः नसा आणि स्नायूंमधील कडकपणा कमी करते. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशी विरोधी. कापूर शरीराचे संक्रमणापासून संरक्षण करतो. म्हणूनच प्राचीन काळी लोक जखमा बऱ्या करण्यासाठी कापूर वापरत असत. वेदनाशामक. कापूर वेदना कमी करते. ते स्नायू किंवा मज्जातंतूंच्या कमकुवतपणामुळे होणारी अस्वस्थता त्वरित दूर करते. व्हॅसोडिलेटर. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. व्हॅसोडिलेटर म्हणजे कापूर शिरा रुंद करतो आणि रक्तप्रवाह गतिमान करतो, आणि जेव्हा रक्त जलद वाहते तेव्हा पुरुषी शक्ती आपोआप अनेक पटीने वाढते. विज्ञान आणि पुरुषी शक्ती. आता खऱ्या मुद्द्याकडे जाऊया. पुरुषांसाठी कापूर पावडर इतकी महत्त्वाची का आहे? जेव्हा रक्तप्रवाह चांगला असतो तेव्हा हॉर्मोन्स योग्यरित्या बाहेर पडतात. कापूर मज्जासंस्थेला शांत करतो, ज्यामुळे तणाव संप्रेरक कॉर्टिसॉल कमी होतो, आणि जेव्हा ताण कमी होतो तेव्हा रक्तप्रवाह चांगला असतो आणि शरीर आरामशीर होते तेव्हा पुरुषी शक्ती आपोआप वाढते. संशोधन अभ्यास काय म्हणतात? जर्नल ऑफ एथनोफार्माकोलॉजीमधील एका अहवालात म्हटले आहे की कापूरमध्ये स्नायूंना आराम देणारे गुणधर्म असतात, जे स्नायू आणि नसा जडपणा कमी करतात. इंडियन जर्नल ऑफ नॅचरल प्रोडक्ट्सनुसार कापूर रक्ताभिसरण वाढविण्यास मदत करते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा पातळी उच्च राहते. फार्माकोग्नोसी रिव्ह्यूमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की कापूरमध्ये टर्पेनॉइड्स असतात, जे मनाला आराम देतात आणि मूड वाढवतात, आणि जेव्हा मूड चांगला असतो तेव्हा कार्यक्षमता आपोआप दुप्पट होते. कापूर आणि मेंदू. हे देखील वैज्ञानिक दृष्टीने सिद्ध झाले आहे की कापूरचा सुगंध लिम्बिक सिस्टीमवर परिणाम करतो, मेंदूचा तो भाग जो भावना आणि तणाव नियंत्रित करतो. यामुळे ताण पातळी कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. म्हणूनच प्राचीन काळातील लोक कापूर वास किंवा त्याच्या सुगंधाचा वापर करत असत. फक्त त्याचा वास घेतल्याने मनाला आराम आणि ताजेतवाने करता येते. कापूर हे एक नैसर्गिक वासू आहे. आता मोठा प्रश्न, कापूरला नैसर्गिक वासूल म्हणता येईल का? वैज्ञानिकदृष्ट्या हो, कारण कापूर रक्तप्रवाह गतिमान करतो, नसा सक्रिय करतो, ताण कमी करतो आणि त्वरित ऊर्जा प्रदान करतो. याचा अर्थ असा की त्यात पुरुषाला क्रूर शक्ती मिळवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व परिणाम आहेत. तर मित्रांनो, हे स्पष्ट आहे की कापूर पावडर ही केवळ काही अंधश्रद्धा किंवा आजीची कृती नाही, ती ठोस वैज्ञानिक संशोधन आणि पुराव्यांद्वारे समर्थित आहे. कापूर शरीराला विषमुक्त करते, रक्तप्रवाह वाढवते, ताण कमी करते आणि नैसर्गिकरित्या पुरुषी शक्ती वाढवते. याचा अर्थ ते खरोखर एक अमृत आहे जे तुम्हाला 100 बैलांची शक्ती देऊ शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला असे वाटले असेल की तुम्ही आज काहीतरी नवीन आणि खरोखर उपयुक्त शिकलात, तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.